3, 2, 1. So welcome back to after so long time in 1 year. Last time हा vlog एकदम 1 वर्ष आधी इकडेच बनलेला याच लोकेशनवर असा फोन घेऊन. सो मी आता पण असाच कंटिन्यू करणार आहे व्लॉग. आणि मला एक घाणेरडी सवय झाली आहे, काय माहिती नाही का ती, की मी जे काय करतो ते तुझ्या बड्डेच्या एक दिवस आधी प्लॅन करतो की काय करायचं आहे आणि काय नाही. त्यामुळे माझी बेकार लागली आहे हे तू समजून जा जरासा. आणि अजून मला काहीतरी बघायचं आहे गिफ्ट्स, आणि मी अजून काही डिसाईड पण केलं नाही आहे काय घेणार आहे किंवा काय नाही ते. आणि जे काय सगळं होईल ते तुला ते व्लॉगमध्ये दिसेलच. बट हा व्लॉग असा चांगला स्टार्ट व्हायला एनर्जेटिक मी असं वाटलं नव्हतं, बट झाला आहे, चांगली गोष्ट आहे. फर्स्टली कालसाठी सॉरी, मी ते काल चिडले वगैरे ते त्या सगळ्याबद्दल. कालसाठी म्हणजे तू उद्या बघशील ना, परवा जे काय चिडले तुझ्यावर त्यासाठी. आणि बाकी काही नाही, एवढी सगळी बक्षोरी बोलत नाही बसायची, नाही तर व्हिडिओ एकदम 20-30 मिनिटाची होते आणि मग ती शेअर नाही होत तुला, आणि ती तशीच राहते मग ते सगळं. आणि मी काळा दिसत असेल तर थोडं इग्नोर कर, कारण ते सनलाईट पडतं, सनलाईट असं आलं तसं आलं कन्सेप्ट आहे. तर बघ तू, मी आता व्हिडिओ बघेन तेव्हा कळेल, नाही तर परत एक रिटेक घेईन मी, एवढं काय तर. ठीक आहे, जशी काय व्हिडिओ आलेली असली, बट मला तर व्हिडिओ ठीक वाटली. असं काही मी एकदमच काळा झालो, एकदम काढून राहा असं काही नाही आहे. आणि बाकी काय नाही, हेच लाईक हे बघ सगळं चेंज होत राहते. सगळं काय मी जसा राऊंड मारतोय तशी लाईट चेंज होत आहे बघ. अभी हम गोल हो गया, अभी हम काला हो गया. हां, इन सारी चीजों में टाइम वेस्ट नाही करणार आहे. जे मी बोलतो ते ब्लॉग मोठा होईल त्याच्याने. तर मग बाकी ब्लॉग एन्जॉय करी, एवढं काय नाही. रिटेक वगैरे काय नसणार ब्लॉग, रॉमध्ये एकदम अजिबात टेन्शन नाही. काय जे काय आहे ते अपलोड, डायरेक्ट अपलोड आहे. सो आउट ऑफ नो वेअर मला एक वाणीचा व्हिडिओ कॉल येऊन गेला जस्ट, आणि वाणी फुल ब्रायडल लुकमध्ये आहे. समथिंग काहीतरी अलगच चालू आहे तिचं. म्हणजे तिचा ते आज डेट होती, ती मी नेमकी विसरलेलो की आजचीच ती तारीख आहे ज्या दिवशी ती ते सगळं काहीतरी करणार आहे. आणि मी टोटली विसरलो की मला काहीच लक्षात नाही आहे. आणि जे काय झालं आहे भाई, तिला त्या लुकमध्ये बघून मी फर्स्ट आई जवळ काय लुक. आणि मयूर होता उभा तिकडे, मयूरने ते बॅक कॅमेरा करून लाईक ओव्हरऑल आउटफिट वगैरे दाखवला. पाणी बोलली 5 मिनिटात फोटोज वगैरे अपलोड करते. हे सगळं आपल्या ब्लॉगमध्ये काय चालू आहे ब्लॉगमध्ये यार, मलाच कळत नाही. जाऊ दे सोड. आता मी कोणाला राहुलला फोन केलेला, राहुल बोलला की आपण जाऊया वगैरे, तर बघू. हो, आत्ता मी तुझा जस्ट मेसेज बघितला की काय आहे आणि काय नाही ते. आणि तुला असं वाटते की मी अजून पण चिडलो, आणि तुझा एक आता मी कॉल अटेंड केला आहे, आणि आता मी तुला परत कॉल करणार आहे आणि तुला रागवणार आहे इन शॉर्ट. तर बघूया लाईक काय रिॲक्शन वगैरे काय असते तुझी ते. काय तुलाच कॉल करतो. लागला. हॅलो, हां बोल. मी घराच्या बाहेर आहे. काय झालं? नाही मग काय, तुला काय आहे म्हणजे? हा बघितले, मग काय? हा चांगले आलेत ना, छान छान, ठीक आहे. बाय. आय डोंट नो तुझा एवढा ते एकदम उदास काय असती, बट सॉरी फॉर दिस. हमको थोड़ा ऐसा कल के लिए थोड़ा सा एक्साइटमेंट रखना है, इस वजह से हमने कुछ बोला नहीं, और ये थोड़ा गुस्सा दिखा रहा है, वो थोड़ा समझ के लेना. वो कल जो चीज़ होगा उससे वो थोड़ा ठीक हो जाएगा फिर, ठीक है. तो अभी हम चल रहे हैं, अभी हम नीचे जाके सामान लेके फिर वो तुम्हारा ग्रेटिंग कंप्लीट करेगा, फिर जाएगा बाहर, देखते हैं. सो अभी तुमको समझ नहीं आ रहा होगा कि हम किधर है, बट तुम्हारे लिए जान पहचान वाली जगह है. सो अभी हम ऐसा और थोड़ा भीड़ का लेके बैठे हैं, और अभी हम तुम्हारे किधर जा रहे हैं, तुम्हारी ग्रीटिंग के ऊपर काम कर रहे हैं. जस्ट उसको थोड़ा अच्छा
बनाना है और सब कुछ करना है, उनको अच्छा लगेगा ऐसे हम होप करता है। सारी चीज़ें, इट इज़ योर फर्स्ट गिफ्ट, तो हम तुमको फर्स्टली देगा। हम अपने इससे कुछ बनाना चाहता था तुम्हारे लिए, लाइक खुद केस वो सब बिखर है ना, तो हमारा उधर वीडियो पे ध्यान नहीं है। सो जब अगर तुम फिर वो ऐसा खोलेगा ना, जब वो ऐसे तो फूटेगा, वो ऐसे धमाक धूम, ऐसा कुछ नहीं होने वाला। इट इज़ लाइक तुमको अच्छा लगे ऐसे करके। तो हम इतना बड़ा देगा या फिर थोड़ा और कट तो थोड़ा वो उड़ गया, तो इतना बड़ा देगा या फिर थोड़ा कम कर देगा पता नहीं। अभी अप्रॉक्स कुछ मेजरमेंट्स वगैरह ऐसे लेने हैं, फिर वो हो जाएगा। सब कुछ कर रहे हम तुम्हारे लिए। आता याच्यानंतर मग हे सगळं इथलं सगळं आवरून ते वगैरे असं गुड्डू पण गेला आहे त्याच्यासाठी बिर्याणी आणायला आणि फेविकॉल आणायला। मला इथे सगळं कळायचं आहे त्याला। आणि मग हे एकदा कूट करून मग मी काय बोलतात ते सुंदर अक्षरात ते नंतर लिहिन आरामशीर जरा। त्याच्यानंतर मग तुझे जाऊन गिफ्ट बघणार आहे मी। राहुल त्याच्यासाठी एकदम तयार आहे, त्याचं जेवण बिवून झालं आहे सगळं काय। मे बी मी केस कापणार, आय डोंट नो, मे बी आज नस का मम्मी काय बोलते बघू, देख लो अच्छे से। शायद से अगर हमने बाल काटा तो तुमको ये से वीडियो में ही दिखेंगे, बाद में नहीं दिखने वाले। सो बाय। आता वाजतात ॲप्रॉक्स 7:27। मला दुपारपासून काही करता मिळालं ना, बाहेर जाता आलं ना काय, जस्ट बिकॉज ऑफ माझ्या मम्मीने मला खूप सारं काम दिलं। आणि मग आता तू पण बोलतेस की भेटायला वगैरे, मग मी रागवू कसा तुझ्यावर मला ते सांग। आणि जस्ट लाईक असं की आता मी विचार करतो आता ॲटलिस्ट टी शर्ट्स आणि ते सगळं तरी बघीन दादरला जाऊन, तर मला आत्ता पण परत काय बोलतात प्रभादेवीच्या जत्रेत जाऊन ते मम्मीची वेणी आणि ते सगळं आणायचं आहे स्टफ। तर मी बघू काय काय करणार आहे ते। मे बी मी जे परफ्यूम वगैरे घेणार ते तुझ्या इकडे येईन आणि मग घेईन, असं काहीतरी करेन, त्याने मला भेटेल ते असं करायला। ठीक आहे, चालेल। फायनली घरातनं बाहेर पडतो आता तुझं गिफ्ट घ्यायला। तुझ्यासाठी जे ग्रीटिंग बनवलं ते मी घरी ठेवलं आहे गुड्डूच्या इकडे, कारण मी घरी नाही नेऊ शकत आता ते ना मी, पण ते अलग एरोटिक बनलं आहे, ते एक्झॉटिक असं तू बघशील तेव्हा तुला कळेल। आणि त्याच्यावर ड्रॉइंग काढायचं, अजून फोटोज त्याला चिपकवायचे, काय करायचं, खूप काय करायचं आहे। बघू कसं काय सगळं काय अरेंज करतो मी। माझ्या डोक्याला ताप झाला तर ताप म्हणजे टेन्शन आलं आहे कसं काय होणार ते। सीन आता असा आहे की तू मला बोलवलंस आणि तू माझ्या स्टेशनला आता आहेस। माझी जस्ट शॉपिंग झाली आहे, म्हणजे जे मला हवं होतं ते भेटलं आणि माझ्या बजेटमध्ये बसलं मी त्याने हॅपी आहे खूप। आता मला काही करून पहिला आधी गुड्डूचा जुगाड करून मी तुझ्यापासून एक गिफ्ट्स लपवणार आणि त्यानंतर मग बघू काय होतं ते। ट्रेनसाठी थांबलो, ठीक आहे। आता मी माझ्या इकडे आणि मी तुझ्या इकडे, तू बसली आहेस असं बोललीस मला, आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो। तुझ्यासमोर थोडं चिडण्याचे आणि हे ते सगळे ॲक्टिंग करावी लागणार आहे। आणि आय डोंट नो तू काय सांगणार आहेस मला किंवा काय ते बघू। मी गुड्डूकडे गिफ्ट दिलेत आणि तुला थोडंसं दूर घेऊन चाललो आहे मी, काय करता येतं बघू आपल्याला। भाई साहब, मला ॲक्टिंग म्हणजे रेकॉर्ड करायला पाहिजे होती, केवढा बडबडलो असेल तुला, ते काय बोललो असेल ते। तू तिकडे अशी शांतपणे चालली आहेस, कसं दाखवू मी तुला, तिकडून तू चालली आहेस अशी, ते झबला आहे ना ते तूच आहेस जेवढं मला माहिती आहे। आणि काही नाही, थोडीशी तुला वाटलं की मी खूप जास्त चिडलो आहे तुझ्यावर आणि ते बस सब ॲक्टिंग आहे, तुमको नहीं पता है, कल पता चल जाएगा ब्लॉग देख के, ठीक आहे। तू आता सिरियस मोडमध्ये असशील वगैरे, रात्री थोडं नॉर्मल होशील, नंतर मग मी तुला चिल करेन, ओके। आता मी जातो, आता मला खरोखर घाईत जायचं, ठीक आहे, चल बाय। ते बोललो ते खरं आहे, प्रभादेवीला जायचंच आहे ॲक्च्युली, ठीक आहे, चालेल, चल बाय। सो फायनली मी मम्मीचं काय ते सामान घेतलं, तिला काय वेण्या हव्या होत्या त्या, आणि मम्मीला ती भेळ वगैरे हवी होती, ती खूप एक्सपेन्सिव्ह निघाली। लाईक एक भेळ अराउंड 120 रुपीजचं एक ते पाऊच होतं। मम्मी बोलली की 120 रुपीजची भेळ खाण्यापेक्षा लाईक तू घरी ये, मी तुला काय बोलतात वेगळी भेळ बनवून देते, असं काहीतरी बघू काय ते। बट मी एवढा दमलो आहे ना आता, कारण विचार कर, मी माझ्या घरातनं 7:30ला निघालो आहे, चालत ऑलमोस्ट पळतच दादरला पोचलो,
दादरवरनं त्याच्यानंतर मग मी तिकडे सगळं ते गिफ्ट्स वगैरे घेतले, सगळे काय बघून इकडे तिकडे फिरून बार्गेन करून खूप झंझटमारी केली त्याच्यासाठी बजेटमध्ये बसावं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी तिथून काय बोलतो ट्रेनने तिथे आलो. त्याच्यानंतर मग तुला कटवला मी तिथून, तुला भेटलो वगैरे. आणि मग तसंच पळत मी इकडे आलो प्रभादेवीला. आणि मम्मीला ॲट अ टाईम लाईक मम्मीचा फोन यायच्या आधी फोन केला की होऊ दे व्यवस्थित. आता काय बोलू मी, काय चाललं आहे नाही माझं ते. बट बघू कसं काय होतं आहे ते. आता ते पूर्ण व्यवस्थित मला बॉक्स पॅकिंग वगैरे करायचे आहेत. मी आता सगळ्यांकडनं फोटोज मागतात. लाईक मला असं होतं की तुझ्याने माझेच फोटोज लावू त्या ग्रीटिंगवर वगैरे, बट सगळ्यांचे लावले तर लाईक ते ग्रीटिंग मी तुला काय बोलतो तर गिफ्ट सोबतच देऊ शकतो आतमधून. तर मग तसं काहीतरी बघतोय मी. इथे तुझं सगळं रॅप करताना मेन सीन असं झालं आहे की हे सगळं एका ह्याच्यात बॉक्समध्ये जात नाही. बॉक्स खूप छोटा पडतो आहे. बघू काय करतो आहे ते मी, सोच लेगा. गुड मॉर्निंग. तो आज है तुम्हारा बर्थडे फाइनली, और हमारा सब अभी जस्ट ख़त्म हुआ. सुबह हमने तुमको फ़ोन किया था, तुम मंदिर में था वगैरह. और हम ऐसा है कि क्या मतलब तुम्हारा सब कुछ गिफ्ट वगैरह बहुत भाई हम इतना डर के किया ना सब कुछ, बट होप सो वर्क करे सब कुछ. और अभी हम रास्ते में चल रहा है और तुमसे बातें कर रहा है और सारे लोग घूर रहे हैं. तो उसी चीज़ की वजह से, बट कोई ना, तुम्हारा बर्थडे का पूरा प्रिपेयर मतलब हमारे तरफ से जो भी था वो हमने वो प्रिपेयर करके रख दिया. और फर्स्टली तो हैप्पी बर्थडे, आज का दिन है वो. और सॉरी फॉर कल के लिए, कल हमारा तुमने बहुत ऐसा एक मायूस था और सब कुछ, बट अब ऐसा कुछ सीन नहीं था हमारा. हम तो बहुत हैप्पी है. बघा तर मेन सिनेरियो असा आहे, तुम उधर वो मंदिर में अडका हुआ है और हम भी यहाँ पर है. अथर्व बडा फोन नाही उचलत आहे माझा. बाकी सगळं काय झालं आहे. ते लोक बोलले की काहीतरी छोटासा केक बेक बघून आणणार आहेत. आणि हा मला ब्लॉग परत मग हे सगळं ब्लॉगमध्ये टाकायचं पण आहे. सो जल्दी आओ यार तुम, हम तुम्हाला राह देख रहा है. आणि मे बी हीच एंडिंग असेल ब्लॉगची. आणि म्हणून तुला असं अगले साल फिर मिलते हैं फिर नए वीडियो के साथ. तो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ईयर पण साथ में रहना, तो नया ब्लॉग आएगा. तो सही है. फिर ज़्यादा हो गया मुझे.